पवित्र परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुझ्याकडे विनंती करतो राजा, आजच्या या उपवास प्रार्थनेच्या शुभेच्छा माध्यमातून परमेश्वराचे वचन तो आज आम्हाला प्रत्येकांना देव करत आहेस. तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी कृपा, तुझी स्थिरता, तुझी शांती आणि परमेश्वरा ती समंजस बुद्धी तो मला प्रत्येकांना प्रदान कर. आणि या वचनाच्या द्वारे आमचा विश्वास अधिक तू दृढ कर. जीवनातील प्रत्येक प्रकारचे अडकळण विघटन बापा तू दूर कर. आणि तुझ्या लेकरांच्या द्वारे बापा तुझा महिमा आणि गौरव तू करून घे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर प्रदान करो की आजची एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. आज आम्ही या ठिकाणामध्ये जसं उपवासाची वेळ आहे आणि या उपवासाच्या वेळामध्ये अनेक जण असताना आम्ही आज अशा एका विषयाला आम्ही ऐकणार आहोत. आणि जसं आपण अनेक वर्षांपासून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही करत असताना आम्ही येशूवरतीच विश्वास का करतो हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आणि या अगोदर जर पडला नसेल तर आज हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही येशूवरतीच विश्वास का करता. हालेलुया. हालेलुया. येशूवरच विश्वास आम्ही का करतो किंवा येशूवरच विश्वास करण्याचं कारण का आहे, काय कारण आहे की आम्ही फक्त येशूवरतीच विश्वास करतो. आम्ही समजून घेणार आहोत. आम्ही या गोष्टी आज परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून तो देणार आहे की येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे की त्या कारणाने आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. हालेलुया. हालेलुया. सर्वजण आम्ही तयार आहोत प्रभूचं वचन ऐकायला. एकंदरीत 3 कारणं आहेत की जे आम्हाला स्पष्ट करतील की आम्ही येशूवरतीच विश्वास का करतो किंवा त्याच्यावरतीच विश्वास करण्याचं कारण काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही का बरं विश्वास नाही करत, येशूवरतीच विश्वास आम्ही का बरं करतो, हे 3 कारणं आम्हाला स्पष्ट करतील की प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास करतोय ते आम्ही योग्य करतोय. हालेलुया. पहिलं कारण की प्रभू येशू ख्रिस्त तो कोण आहे या बाबतीत तो अद्वितीय आहे. म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही की आम्ही त्याच्यावरती विश्वास करू शकतो किंवा आम्ही करतो. तो कोण आहे या बाबतीमध्ये पियानो त्याच्यासारखा कोणीच नाहीये. तो कोण आहे ना त्याच्यासारखा या जगामध्ये कोणीच नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. हे पहिलं कारण आम्ही या ठिकाणामध्ये पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा मनुष्याच्या इच्छेने झाला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा परमेश्वर पित्याच्या योजनेचा तो भाग आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या योगे झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या योगे झालेला असताना आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो दासाचं स्वरूप म्हणजे मनुष्याचं स्वरूप धारण करून तो या जगामध्ये आला. त्याने दासाचं स्वरूप या जगामध्ये धारण करून तो या जगामध्ये तो आला. त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं, स्वतःला इतकं त्याने खाली केलं की त्याच्याद्वारे पियानो या जगामध्ये परमेश्वराने मनुष्याच्या तारणाची योजना या जगामध्ये परमेश्वराने दिली. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की पहिलं कारण की येशू ख्रिस्त की तो कोण आहे हे त्याच्यासारखं या जगामध्ये कोणीच नाहीये, कोणीही नाही. त्याच्या समान कोणीही नाही, त्याच्यासारखं कोणी नाहीये. हे पहिलं कारण आहे. आणि म्हणून पियानो त्याने मनुष्याच्या जीवनामध्ये तारण प्राप्त करून देण्यासाठी तो दासाचं स्वरूप धारण करून तो या जगामध्ये तो आला. आणि पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं, एक वचन आम्ही वाचूयात. पहिले तिमोथी याचा अध्याय 2 आणि वचन 5 ते 6 मध्ये. 1 Timothy chapter 2 verse 5 to 6.
पहिले तिमोथी 2 अध्याय 5 आणि 6 मध्ये. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो पौल आहे तो तिमोथेला या पत्रात जी गोष्ट नमूद करत आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण त्याच्या बरोबर असावं. हालेलुया. परमेश्वर पित्याची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकांनी त्याच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ता आणि आमच्या प्रत्येकांसाठी पित्याकडे तो मध्यस्थी करत आहे. का? या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, वचन 5 आणि 6 मध्ये, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले आणि याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. सो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येकांसाठी, जगातील प्रत्येक मनुष्यासाठी तो पित्याकडे मध्यस्थी करतोय. काय मध्यस्थी तो करत आहे? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे काय मध्यस्थी करत आहे? जरा सांगाल मला प्लीज. हालेलुया. तो मध्यस्थी करतोय, परंतु तो मध्यस्थी करत असताना काय मध्यस्थी करतोय? ओके ओके सॉरी ओके आणखी ठीक आहे. आणखी जरा जोरदार टाळ्या सिस्टरांसाठी. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, जो माझा स्वीकार करतो, ज्याने मला पाठविलं त्याचा सुद्धा तो स्वीकार करतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहोत. ही गोष्ट तो पित्याला मध्यस्थीच्या स्वरूपाने सांगतो की ही व्यक्ती माझ्यावरती विश्वास करतो. तो पूर्णपणे विश्वास करतो की मी जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, मी येशू प्रभू आहे. आणि जो व्यक्ती प्रियांनो येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करतो आणि तो हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की पित्याचा तो एकुलता एक पुत्र आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं आणि आमचं प्रत्येकांचं तारण येशूच्या नावामध्ये होतं. हालेलुया. सो प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना तारण मिळण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे की हा व्यक्ती माझ्यावरती विश्वास करतो आणि विश्वासाच्या द्वारे आम्हाला काय मिळतं? तारण मिळतं. आम्हाला जे तारण मिळालेलं आहे ते तारण सर्वात मोठ्या महाभयंकर अग्नीपासून आमचा प्रत्येकांचा बचाव झालेला आहे. हालेलुया. आमच्या प्रत्येकांचा अग्नीपासून, नरकाच्या अग्नीपासून बचाव करण्याचं सामर्थ्य या जगामध्ये केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया. त्याच्या वाचून या जगामध्ये कोणीही आम्हाला तारण देऊ शकत नाही. तारण देण्याचं सामर्थ्य केवळ येशूकडे आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की एकच देव आहे आणि देव मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. हालेलुया. तो मनुष्य म्हणून प्रियांनो पित्याकडे मध्यस्थी करतोय. हालेलुया. तो देवाचा एकुलता एक पुत्र, त्याची एक बाजू आहे आणि त्याच प्रकारे तो एक मनुष्य आहे, ती एक बाजू आहे. त्याने मनुष्यासाठी मनुष्य म्हणून त्याने मध्यस्थी तो करतोय. मनुष्य होऊन त्याने मनुष्यासाठी मध्यस्थी केली. प्रियांनो, देवदूताने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचा पुत्र म्हणून फक्त मध्यस्थी केली असते तर प्रियांनो तो या जगामध्ये जन्माला आला नसता. मनुष्याचं स्वरूप धारण करून, दासाचा स्वरूप धारण करून तो या जगामध्ये आला नसता तर प्रियांनो ती गोष्ट फार निराळी ठरली असते. परंतु मनुष्य कसा आहे, मनुष्य कोण आहे, मनुष्य कशा स्वरूपाचा आहे, या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये असताना सुद्धा त्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, परंतु त्याने सगळ्या हाल अपेष्ट आमच्यासाठी सहन केल्या. त्याने स्वतःच रक्त त्या वधस्तंभावरती त्याने अर्पण केलं. मनुष्यासाठी त्याने देह धारण करून प्रियांनो त्याने बलिदान केलं. देवाचा कोकरा म्हणून प्रियांनो तो वधस्तंभावरती अर्पिला गेला आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना, त्याच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आमच्या पापातून मोकळीकता मिळाली, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. त्याने आम्हाला प्रत्येकाला तारण विदित केलं. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं योहान 3:16 मध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला
सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियानो, आम्ही प्रत्येक जण नाशाच्या मार्गावरती होतो. आम्ही प्रत्येक जण नाशाच्या मार्गावरती असताना आम्हाला प्रत्येकांना परमेश्वराने त्याच्यावरती आमच्या प्रत्येकांवरती कृपा केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला प्रत्येकांना समजला. हालेलुया. आम्ही आमच्या बुद्धीने आमच्या निर्णयाने आम्ही येशू ख्रिस्ताला समजलेलो नाहीये. ही परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे, ही परमेश्वराची दया आमच्यावरती आहे आणि त्या कारणाने प्रियानो आम्ही त्याला ओळखू शकतो, आम्ही त्याच्यावरती प्रियानो विश्वास करू शकतो. त्याच कारणाने प्रियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रत्येक जण त्याच्यावरती विश्वास करतो. ही परमेश्वराची कृपा आहे. त्याच्या कृपे वाचून प्रियानो आम्ही त्याच्यावरती विश्वास नाही करू शकत. आम्ही विश्वास करावा ही परमेश्वराने आमच्यासाठी योजना केलेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी अगोदर पित्याने आम्हाला आकर्षण गरजेचं आहे. पित्याने आम्हाला आकर्षलं, त्याने आम्हाला त्याच्याकडे खेचून घेतलं, म्हणूनच आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास करू शकतोय. हालेलुया. आणि येशूवरती जो व्यक्ती विश्वास करतो त्या व्यक्तीचा नाश होत नाही, तर त्या व्यक्तीला काय मिळतं? सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून प्रियानो तो कोण आहे? तर तो आमच्यासाठी मध्यस्थी करणारा मनुष्य स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो त्याच्यासारखा अद्वितीय तो असल्या कारणाने, त्याच्यासारखा कोणीही नसल्या कारणाने आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. हे पहिलं कारण आहे. हालेलुया. आम्ही त्याच्यावरतीच का विश्वास करतो? आम्ही येशूवरतीच विश्वास का करतो? येशू ख्रिस्तामध्ये इतका कोणता मोठा वेगळापणा आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास करायला पाहिजे? तर तो मनुष्याच्या स्वरूपाने प्रियानो तो तुमच्यासाठी माझ्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करतो की आम्ही प्रत्येक जण त्याच्या बरोबर असावं, पित्या बरोबर असावं. प्रियानो हे पहिलं कारण आहे. या पहिल्या कारणाने आम्ही येशूवरती विश्वास करतो. हालेलुया. की तो आमचा मध्यस्थ आहे. हालेलुया. मध्यस्थ जर नसेल तर प्रियानो समिट होऊ शकत नाही. हालेलुया. मध्यस्थ जर आहे तर समिट होऊ शकतो. हालेलुया. जसं अनेक मुलगा असेल, मुलगी असेल, वधू आणि वर या दोघांसाठी मध्यस्थ करणारा एखादा व्यक्ती असतो. आणि त्या मध्यस्थाच्या कारणाने प्रियानो तो विवाह त्यांच्यामध्ये जरी सुद्धा हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की जो मध्यस्थ असतो, एक वधू आणि एक वर या दोघांना कायम एक राहण्यासाठी त्यांच्यासाठी जो मध्यस्थ आहे, ख्रिस्ती परिवारामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की तो मध्यस्थ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे, देव आहे. हालेलुया. पती पत्नी आणि त्यांचा मध्यस्थ हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, परमेश्वर आहे. आणि ज्या वेळामध्ये हे तिन्ही एकत्रित असतात प्रियानो ती दोरी सहजासहजी तुटत नाही, हे परमेश्वराचं वचन सांगतं. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जसं एक पती आणि पत्नी यांच्यासाठी मध्यस्थ, त्यांच्यामध्ये जर वादविवाद झाले, त्यांच्यामध्ये तटफुटी निर्माण जर झाले, तर प्रियानो जो मध्यस्थ असतो त्या मध्यस्थाचे जर दोघंही ऐकतात तर प्रियानो त्यांचे जीवन एक होतं, ते एकत्रित येतात. त्या प्रकारे प्रियानो आम्ही प्रत्येक जण, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मंडळीला एक उपमा दिलेली आहे, ती म्हणजे वधू आणि वर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो आम्हाला प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि तोच मध्यस्थ आहे. हालेलुया. तो पित्याकडे आम्हाला घेऊन जाणार आहे, कारण आम्ही प्रत्येक जण पित्याबरोबर असावं ही परमेश्वराची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही पित्याबरोबर असावं. पित्याबरोबर आम्ही का असावं? आम्ही त्याच्या गौरवासाठी असावं, कारण आम्ही त्याची लेकरं आहोत, आम्ही त्याचे अवयव आहोत, आम्ही प्रत्येक जण त्याची वधू आहोत. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताची वधू असल्या कारणाने आम्ही त्याच्या सान्निध्यतेमध्ये असावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये
प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असा कोणता वेगळापणा आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास करू शकतो, आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो, केवळ त्याच्यावरतीच विश्वास का करतो? तर पियानो तो कोण आहे या बाबतीमध्ये तो अद्वितीय आहे, त्याच्यासारखा कोणी नाहीये, म्हणून पियानो आम्ही त्याच्यावरती केवळ येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. हे पहिलं कारण आहे की तो आमच्यासाठी मध्यस्थ आहे, एक मनुष्य म्हणून. हालेलुया. त्यानंतर दुसरं कारण आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानामध्ये अद्वितीय आहे, त्याच्यासारखं कोणीच नाहीये. हालेलुया, हालेलुया. कारण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की तो मरणातून जिवंत झालेला तो प्रथम फळ आहे. हालेलुया. त्याच्या अगोदर कोणी मरणातून जिवंत झालं नाही. परंतु प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे की ज्याने मरणाला हरवलं. हालेलुया, हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे की ज्याने मरणाला हरवलं, की त्याने लाजराला सुद्धा मरणातून जिवंत केलं, विधवेच्या मुलाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, याईराच्या कन्येला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जो 3 दिवस जो आपल्या कबरेमध्ये असताना प्रियानो, त्याचं शरीर कबरेमध्ये असताना प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. सो पहिल्या प्रेषितांनी प्रियानो सुवार्ता प्रसार केला, कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून पुनरुत्थित झालेलं त्यांनी पाहिलं, आपल्या डोळ्यांनी पाहिलं. हालेलुया. की जसं मी पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की ज्या वेळामध्ये प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती मेलेलं त्यांनी पाहिलं, कबरेमध्ये ठेवलेलं त्यांनी पाहिलं, आणि त्याच प्रेषितांनी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची भेट घेतली आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाल्याचा पुरावा त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. हालेलुया. त्यांना अगोदर विश्वास वाटत नव्हता. हालेलुया. परंतु त्यांना विश्वास त्यांनी केला, कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा सुद्धा प्रियानो स्पर्श करून पाहिला. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. एखादं काम जर आम्ही दिवसभर करतो ना, तर रात्री त्याच कामाचे आपल्याला स्वप्न पडायला लागतात. बरोबर आहे ना? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला मरून 3 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी, म्हणजे जो आठवड्याचा पहिला दिवस ज्याला म्हणला जातो, तो म्हणजे शब्बाताचा दिवस. आणि या शब्बातवारी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. ह्या संबंधीने प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला पुरावा देतं की तो पुनरुत्थित झाला. प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 4 आणि वचन 18 आणि 20 मध्ये आम्ही वाचूयात. ऍक्ट चॅप्टर 4 वर्स 18 and 20. प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 वचन 18 आणि वचन 20 पर्यंत. मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये पेत्र आणि योहान जे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित आहे, जे शिष्य आहेत, हे शिष्य काय म्हणतात की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकणे हे देवाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. काय पाहिलं त्यांनी, काय ऐकले त्यांनी? हालेलुया. त्यांनी काय पाहिलं आणि काय ऐकलं? प्रेषितांनी त्यांनी ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. त्यांनी आपल्या डोळ्यांनी येशू ख्रिस्ताला पाहिलं. त्यांनी आपल्या कानांनी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला ही बातमी त्यांनी त्या स्त्रियांकडनं ऐकली. हालेलुया. ही धन्यता स्त्रियांना मिळाली. हालेलुया. या जगामध्ये जसं पवित्र शास्त्र सुद्धा सांगतं की आज्ञा मोडण्याचं पहिलं कारण प्रियांनो हवा ठरली आणि तिच्याद्वारे प्रियांनो या जगामध्ये पाप आलं. हालेलुया. आणि त्याच स्त्रीच्या द्वारे परमेश्वराने मनुष्यावरती कृपा केली की तिच्याद्वारे या जगामध्ये तारणारा जन्माला आला. हालेलुया. आणि तिच्याद्वारे, स्त्रीच्या द्वारेच पहिली सुवार्ता प्रियांनो या जगामध्ये स्त्रीच्या द्वारे सांगण्यात आली. पहिली भेट सुद्धा स्त्रीलाच परमेश्वराने दिली. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.
ही धन्यता परमेश्वराने स्त्रीला दिली. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये की ज्या प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, ही बातमी आपल्या कानांनी ऐकली प्रियांनो, तीच बातमी त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये योहान आणि पेत्र काय म्हणत आहे की जे आम्ही ऐकले व जे आम्ही पाहिले ते आम्हाला न बोलणे आता शक्य होणार नाही. हे आम्ही थांबू नाही शकत. आम्हाला ते सांगण्यासाठी परमेश्वराने आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. आम्ही नाही थांबू शकत स्वतःला. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त इतका वेगळा काय आहे, येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे की आम्ही त्याच्यावरतीच विश्वास करतो. तर हे दुसरं कारण की तो आपल्या पुनरुत्थानामध्ये अद्वितीय आहे. त्याच्यासारखा कोणीही मरणातून जिवंत झालेलं नाहीये. हालेलुया. की त्याने आपल्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं. तो आपल्या शिष्यांबरोबर 40 दिवस राहिला. किती दिवस? हालेलुया. आणि नंतर तो प्रियानो तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. हालेलुया. की ज्या जैतुनाच्या डोंगरावरती आम्ही त्या गोष्टी आमच्या डोळ्याने आम्ही पाहिल्या, की ज्या डोंगरावरती प्रियानो जे प्रेषित एकत्रित झाले आणि त्यांच्या डोळ्यात देखत प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. आणि ज्या वेळामध्ये ते बाजूला त्या ठिकाणामध्ये प्रियानो 2 पुरुषांनी त्यांना दर्शन दिलं. त्यांना सांगितलं की जो प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही स्वर्गामध्ये जाताना तुम्ही पाहत आहात तो तसाच परत येणार आहे. आज सुद्धा जर तुम्ही इस्रायलमध्ये तुम्ही जाल, त्या जैतुनाच्या डोंगरावरती जर तुम्ही जाल, तर त्या ठिकाणामध्ये प्रियांनो अशी मान्यता आहे की ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाचा ठसा आहे. हालेलुया, हालेलुया. त्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहून आलो. आणि हजारो लोक त्या ठिकाणामध्ये ती गोष्ट अनुभवण्यासाठी येतात, पाहतात. आणि ज्या वेळामध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणामध्ये जाल, तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येईल की प्रभू येशू ख्रिस्त या डोंगरावरून, या टेकडीवरून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला गेला. सो एक वचन आम्ही पाहतो की पौलाने सुद्धा प्रियांनो जाहीरपणे ही गोष्ट नमूद केली. 1 कोरिंथ 15 अध्याय आणि वचन 14 मध्ये, 1 कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 14. 1 कोरिंथ 14 अध्याय 15 अध्याय आणि वचन 24 मध्ये, 1 कोरिंथ 15 आणि 14. आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वास ही व्यर्थ. आणखी एक वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये, वचन 17 सेम चॅप्टर वर्स 17. आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. हालेलुया. पौलाने काय सांगितलं या ठिकाणामध्ये? पौल एक गोष्ट नमूद करतो की जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व आमचा विश्वास व्यर्थ. हालेलुया. येशू ख्रिस्त उठविला गेला, उठविला गेला, उठविला गेला. हालेलुया. की तो प्रभू येशू ख्रिस्त उठवला गेला. कारण वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे, पौल स्पष्ट गोष्ट करतो की ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व आमचा विश्वास व्यर्थ. वचन 17 मध्ये तो लिहितो की ख्रिस्त उठवला गेला नसला तर आमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. सुवार्ता, परिपूर्ण सुवार्ता कोणती आहे? हालेलुया. पूर्ण सुवार्ता काय आहे? येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आम्ही हा विश्वास करतो की येशू प्रभू आहे. आपल्या मुखाने आम्ही कबूल करतो की येशू प्रभू आहे आणि तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. हे आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास करतो. आणि आम्ही हा सुद्धा विश्वास करतो की तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. पौल म्हणतो की जर तो मरणातून जिवंत झालाच नाही, जर तो उठवला गेलाच नाही तर आमचा विश्वास कसा आहे? निष्फळ आहे. तुम्ही अजून पापातच आहात. हालेलुया. परंतु आम्ही काय विश्वास करतो? की येशू ख्रिस्त मरणातून उठवला गेला. हालेलुया. परंतु आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची साक्ष या ठिकाणामध्ये दिलेली असताना प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो, प्रेषित 1 आणि वचन 9 ते 11 मी वाचूयात. ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 9 to 11.
पहिला अध्याय वचन 9 ते 11. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, प्रभू वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे राहिला. हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला असे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रेषितांना एक साक्ष देण्यात आली आणि ही साक्ष देण्या अगोदर काय झालं माहिती आहे? वचनात आम्हाला पाहायला मिळतं, असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या डोळ्या आड केले. हालेलुया. त्यांच्या, हालेलुया, समूह आहे त्या ठिकाणामध्ये. अनेक लोक प्रेषित त्या ठिकाणामध्ये आहे आणि प्रेषितांच्या डोळ्यांच्या देखत प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये, तो त्यांच्या डोळ्यांच्या देखत तो दृष्टी आड झाला. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. किती पुरुष? 2 का बरं म्हणलं बरं इथं? जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर मरियेला भेट देण्यासाठी एकच देवदूत आला. योसेफाला सुद्धा एकाच देवदूताने भेट दिली. हालेलुया. दानियेला सुद्धा एकाच देवदूताने भेट दिली. बोलू येशू मसीह की. इथं 2 पुरुष का बरं म्हणले? हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं की नियमशास्त्रात अशी गोष्ट नमूद केलेली आहे की 2 जण जर साक्ष देतात तर ती साक्ष खरी मानली जावी. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची ही साक्ष आहे. एका पुरुषाने, एका व्यक्तीने नाही दिली तर 2 जणांनी दिली. आणि म्हणून ती साक्ष कशी आहे? खरी आहे. खरी आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केली की ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू ख्रिस्त तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येईल. हालेलुया. जसा तो गेला तसाच तो येईल. तो येणार आहे. ती परिपूर्ण सुवार्ता आहे. तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, स्वर्गात घेण्यात आला, जिवंत करण्यात आला, स्वर्गात घेण्यात आला, पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ही परिपूर्ण सुवार्ता आहे. आणि या सुवार्तेवरती आम्ही प्रत्येकाने विश्वास केला की तो मारला गेला, गाडला गेला, 3ऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. जसा तो गेला तसाच तो येणार आहे. आणि म्हणून पियानो, आम्ही पाहतो की आता इस्रायल, अमेरिका आणि अनेक राष्ट्रांचे युद्ध चालू आहेत. अमेरिका इस्रायलला साथ देत अनेक राष्ट्रांबरोबर त्यांनी शत्रुत्व स्वीकारलेलं आहे. हालेलुया. जे स्कॉलर आहे ते या गोष्टी नमूद करतात की हे युद्ध कुठल्याही पेट्रोलच्या खाणींसाठी नाहीये. त्या राज्यावरती, त्या राष्ट्रावरती वर्चस्व मिळवणं किंवा त्यांना जिंकणं याच्यासाठी ते नाहीये. तर त्यापेक्षा ते फार मोठं आहे, फार गहन आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने अब्राहमाला दिलेला जो आशीर्वाद आहे, मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र म्हणलेलं आहे. आणि आज इस्रायल मोठं राष्ट्र नाहीये, छोटं राष्ट्र आहे. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद त्यांना मोठं राष्ट्र पाहिजे. तो आशीर्वाद, ज्या नद्या आहेत त्या नद्या, त्याच्या आतला जो भाग आहे, किती त्याच्यामध्ये राष्ट्र येतात, किती मोठा प्रदेश त्याच्यामध्ये येतो ना, तो पूर्ण प्रदेश त्याच्यामध्ये सामावतो. त्याच्यामध्ये अनेक राष्ट्र येतात. हालेलुया. आणि म्हणून जे स्कॉलर आहे, अभ्यासक आहेत, ते म्हणतात की ती जी वाटचाल आहे ती वाटचाल त्यांची आहे. आणि म्हणून काल परवा जे नेतन्याहू आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की आता ही जी लढाई आहे ती मसीहाला आणण्याची ही लढाई आहे.
हालेलुया. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या आम्ही फार जवळ आहोत, फार जवळ आहोत. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या जवळ आहे तर पियानो आम्हाला किती तयारी होणं गरजेचं आहे, आम्हाला किती तयार असणं गरजेचं आहे. विषय तो नाही आपला, परंतु यासाठी मी सांगतोय की आम्ही स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. जर आता मी तयारीला नाही लागणार तर पियानो आम्ही कधी तयारी लागणार. शेवटच्या वेळामध्ये तयारीला संधी कोणालाच नाहीये. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानामध्ये अद्वितीय आहे आणि म्हणून पियानो आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो, केवळ त्याच्यावरतीच विश्वास करतो. पियानो, ज्या घटना सध्या जगामध्ये घडतायत या अगोदर तशा घडलेल्या नाहीये. हालेलुया. परंतु त्या घटना आपल्याच वेळामध्ये घडता ही जो गोष्ट जास्त महत्वाची आहे. बोले शमसे की काय जणांना भीती वाटत असेल. हालेलुया. काही जणांना वाटते, वाटलीही पाहिजे. त्याच्या दुसऱ्या आगमनाची भीती नाही तर पापाबद्दल, वाईटाबद्दल भीती वाटली पाहिजे आणि ती ओढ लागली पाहिजे की मी लवकर प्रभू बरोबर असणार आहे. हालेलुया. कारण जे स्कॉलर आहे ते फार अशा गोष्टी स्पष्ट करतायत, सांगतायत की आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. वी आर इन लास्ट डेज. त्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत, त्या शेवटच्या पायरीवरती आम्ही आहोत. आम्हाला जास्त काळजी घ्यायची, आम्हाला जास्त तयार व्हायचं, आम्हाला जास्त प्रार्थनेमध्ये राहायचंय, आम्हाला जास्त वचनामध्ये राहायचंय, जास्त आम्हाला उपवासामध्ये राहता येत असेल तर राहावं आम्ही. हालेलुया. हालेलुया. कारण अशा काही घटना आहे, अशा काही गोष्टी आहेत की यावरून आम्ही समजू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं होतं की ज्या वेळामध्ये तुम्ही लढायाच्या अवयवात तुम्ही ऐकाल त्या वेळामध्ये तुम्ही समजून जा की माझं येणं फार समीप आहे, फार समीप आहे. हालेलुया. सध्याची परिस्थिती सर्व जगावरती पियानो युद्धाचं सावट आहे. जर तुम्ही न्यूज चॅनल पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अनेक जण ही गोष्ट म्हणतात की आपण तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ आहोत. तिसरं महायुद्ध, की आज अनेक राष्ट्रांकडे प्रियानो परमाणु शस्त्र आहे की हे परमाणु शस्त्र इतके भयंकर आहे की एका राष्ट्रावरती जर ते टाकलं तर हजारो, कित्येक किलोमीटर, शेकडो किलोमीटर प्रियानो पूर्णपणे नष्ट तो भाग होऊन जातो. आणि त्या भागामध्ये परत कुठल्या प्रकारचे जीवाणू येत नाही, उगवत नाही, राहत नाही. इतकी भयंकर स्थिती आहे. हालेलुया. आम्ही फार शेवटच्या टप्प्यात आहोत, आम्ही फार जवळ आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या जवळ. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही त्या जैतुनाच्या डोंगरावरती होतो, आम्हाला त्या डोंगरावरतून एक ठिकाण असं दाखवण्यात आलं. ते ठिकाण हे होतं की गेट आहे, त्याला गोल्डन गेट म्हटलं जातं. आणि त्या गोल्डन गेट त्या वेळामध्ये उघडणार आहे की ज्या वेळामध्ये मसीहा येणार आहे. हालेलुया. जे अभ्यासक आहे ते म्हणतात की जसा तो गेला तसाच तो येणार आहे. वचन आम्ही ऐकलं. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला ही गोष्ट सांगत असताना त्या गोल्डन गेट संबंधीने पियानो अनेक ज्या प्रॉफेसी करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण होत आहे. म्हणून तो प्रभू मसीहा येशू ख्रिस्त येण्याच्या जवळ आहे. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. काही जण म्हणतील बाळक साहेब झोपणे आले मला रात्री. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला घाबरून टाकण्यासाठी नाही, तर परमेश्वराचं वचन आम्हाला जागृत करण्यासाठी असतं. विश्वास करतो मी या गोष्टीवरती. परमेश्वराचं वचन आम्हाला घाबरून टाकण्यासाठी नाही, तर आम्हाला जागृत करण्यासाठी, आम्हाला तयार करण्यासाठी आम्हाला परमेश्वराचं वचन असतं.
हालेलुया. का बरं ते आम्हाला जागृत करतं? शेवटच्या वेळात आमची गफलत होऊ नये, आमची धांदल उडू नये, आमचा गडबड गोंधळ आमच्या जीवनामध्ये होऊ नये, म्हणून पियानो परमेश्वराचं वचन आम्हाला जागृत करणार आहे. आणि जो कोणी जागरूकतेने परमेश्वराचं वचन स्वीकारतो, ऐकतो, आपल्या जीवनामध्ये तयारी करतो, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभू बरोबर तो राहणार आहे. बोलो येशू मसीह की. आपली इच्छा आहे त्याच्याबरोबर राहण्याची, प्रभूची सुद्धा इच्छा आहे, परमेश्वराची सुद्धा तीच इच्छा आहे. कारण प्रभू आमच्यासाठी मध्यस्थी करतोय की आम्ही प्रत्येकाने पित्याबरोबर त्याचा गौरव आम्ही करावा, पित्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर राहावं. बोलो येशू मसीह की. सो येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास करत आहोत, केवळ त्याच्यावरती विश्वास करत आहोत. पहिलं आम्ही कारण पाहिलं की येशू ख्रिस्त की तो कोण आहे, याबाबत तो अद्वितीय आहे, म्हणजे त्याच्यासारखं कोणीच नाहीये. दुसरं की येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानामध्ये अद्वितीय आहे, की त्याच्यासारखं कोणीही मरणातून जिवंत झाला नाही, तो स्वर्गामध्ये घेण्यात आला नाही, आणि त्याच्यासारखं कोणीच परत येणार नाहीये. फक्त ही वाचा आणि हा करार, हे शब्द येशू ख्रिस्ताने दिलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, आणि जागा तयार झाल्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल. हालेलुया. तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? बोल येशू मसीह की. येशू मसीह की. त्यानंतर तिसरं कारण आम्ही पाहूया. तिसरं कारण आहे की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये किंवा येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे की त्यावरती आम्ही केवळ येशूवरती विश्वास करतो. ते तिसरं कारण की मानवावरील आपल्या प्रभावाच्या बाबतीत येशू ख्रिस्तासारखा अद्वितीय कोणीच नाहीये, केवळ तोच आहे, तोच आहे. येशू ख्रिस्त अद्वितीय आहे, आणि म्हणून पियानो त्याच्यासारखं कोणीच नसल्या कारणाने आम्ही पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो कोण आहे, तो इम्मानुएल त्याला म्हणलेला आहे. इम्मानुएल म्हणजे हालेलुया. इम्मानुएल या शब्दाचा अर्थ आहे की आम्हा सनिध देव, आमच्या बरोबर देव. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभाव मनुष्यावरती आहे की परमेश्वराने आपल्या एकुलता एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं की त्याने आपल्या बरोबर वस्ती करावी, आपल्या बरोबर त्याने राहावं. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जी पापाची आडभिंत आहे, त्या कारणाने पियानो मनुष्याने केलेली प्रार्थना, मनुष्याने केलेली विनंती परमेश्वराकडे ती हाक ऐकल्या जात नव्हती. हालेलुया. कशाच्या कारणाने? पापाच्या कारणाने. आता ती पापाची भिंत मोडून तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला की त्याने आमची विनंती ऐकावी, त्याने आमची प्रार्थना ऐकावी, आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती करून त्याने ती पापाची आडभिंत कायमची त्याने तोडून टाकावी. हालेलुया. की त्यानंतर आम्ही केलेली प्रार्थना, आम्ही केलेली आरोळी, आम्ही केलेली प्रत्येक प्रियांनो विनंती ही परमेश्वरापर्यंत पोहोचावी. हालेलुया. आणि ती विनंती आमची प्रत्येकांची कोणाच्या द्वारे पोहोचवली जाते? येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमची जी विनंती आहे, आमची जी वाणी आहे, ती परमेश्वर पित्याकडे पियानो, ती प्रार्थना, आमची ती स्तुती, ती आराधना धूपाप्रमाणे त्याच्याकडे जाते. हालेलुया. धूपाप्रमाणे ती त्याच्याकडे जाते. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या बरोबर त्याने वस्ती केली, तो आमच्या बरोबर येऊन तो राहिला. तो इम्मानुएल देव आमच्या बरोबर वस्ती त्याने केली. इम्मानुएल म्हणून आम्हा सनिध देव, आमच्या बरोबर देव. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा जो प्रभाव आहे मनुष्याच्या जीवनामध्ये तो फार सामर्थ्यशाली आहे, आणि तो प्रभाव आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की त्याने मनुष्यासाठी स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलं, आणि त्या बलिदानाच्या द्वारे त्याने आम्हाला तारण विदित केलं. कारण तारण एकाच नावामध्ये आहे. प्रेषित 4 आणि वचन 12. ऍक्ट चॅप्टर 4 वर्स 12.
प्रेषित 4:12 वाचूयात. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ती सर्व जगासाठी आहे. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आहे का? आहे का? नाही. तारण दुसऱ्या कुठल्याही नावामध्ये नाहीये. एकच नाव आहे की जे आम्हाला तारण देऊ शकतं, ते नाव आहे येशू ख्रिस्त. कारण या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे आम्ही पाहतो की कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आहे का? आतापर्यंत हजारो संदेष्टे होऊन गेले, हजारो लाखो देवाचे सेवक होऊन गेले, कोणाच्या नावात तारण नाही मिळालं. त्यांनी सुद्धा एकच नाव गाजवलं, ते म्हणजे येशू. त्यांना सुद्धा माहिती की येशूच्या नावामध्येच तारण आहे. हालेलुया. कोणाच्या नावात तारण आहे? कोणाच्या नावात तारण आहे? कोणाच्या नावात तारण आहे? येशूच्या नावात जर तारण आहे तर प्रियांनो आम्हाला येशूच्या जवळ राहणं गरजेचं आहे. हालेलुया. परंतु आज आम्ही पाहतो की अनेक जे लोक आहेत प्रियांनो, अनेक विश्वासणारे, त्यांना वाटतं की माझी जवळीकता सेवकांसोबत चांगली आहे, अनेक सेवक मला ओळखतात, मी सेवकांना चांगलं ओळखतो, माझे रिलेशन त्यांच्याबरोबर चांगले आहे. हालेलुया. चांगली गोष्ट आहे. हालेलुया. सेवकांसोबत आपलं नातेसंबंध असणं चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांनो त्या सेवकाच्या नावात तारण नाहीये. कुठलंच. किती मोठा सेवक, कितीही छोटा सेवक, कुठल्याही सेवकाच्या नावात तारण नाहीये. हालेलुया. हालेलुया. जगाच्या पाठीवरती असलेला कुठलाही सेवक असेल, कुठल्याही सेवकाच्या नावात तारण मिळत नाही. तारण केवळ तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट करत आहे की आकाशाखाली आणि पृथ्वीवरती एकच नाव दिलेलं आहे की ते म्हणजे येशू. येशू. हालेलुया. हालेलुया. आज या गोष्टी पाहायला मिळतात की अनेक लोकांना जवळीकता ही सेवकांशी ठेवायला आवडते, जास्त सेवकांशी ओळख करायला आवडते. चांगली गोष्ट आहे. परंतु आज जर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक जे फॉलोअर्स आहेत ते सेवकांना फॉलो करतायत, येशूला नाही. सेवक जे सांगतील तसंच करायचे, तितकंच करायचं आणि तसंच करायचं. हालेलुया. हालेलुया. आम्हाला प्रभूचं वचन काय सांगताना ती गोष्ट आम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. आम्हाला प्रभूचं वचन जी गोष्ट आम्हाला आज्ञा करत आहे, सांगत आहे, आम्हाला पालन करायला शिकवत आहे, ती गोष्ट आम्हाला पालन करायची. आम्ही पाहतो की आज अनेकांना आयडल बनवलेलं आहे, आपलं एक आदर्श मांडलेलं आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो जसा आदर्श आहे ना तसंच आपलं आत्मिक जीवन सुद्धा बनून जातं. समजतंय? जसा आदर्श आहे ना तसं आपलं आत्मिक जीवन सुद्धा बुडून जातं. म्हणून आमचा आदर्श येशू शिवाय दुसरं कोणीच असू नये. हालेलुया. हालेलुया. आमच्या डोळ्यासमोर एकच आदर्श, त्याच्याशिवाय आदर्श कोणीच नाहीये. कारण परमेश्वराची इच्छा काय माहितीये की आम्ही कोणासारखं बनावं? येशू सारखं आम्ही बनावं. कारण त्याला प्रथम पुत्र असं म्हणलेलं आहे. आम्ही त्याच्यासारखं बनावं. कुठल्या सेवकासारखं, कुठल्या दासासारखं, कुठल्या प्रॉफिट सारखं, कुठल्या अपोस्टल सारखं. हालेलुया. यांच्यासारखं नाही बनायचं आम्हाला. आम्हाला येशू सारखं बनायचं. आमचा स्वीकार केव्हा, कसा आणि कधी होणार आहे? कोणासारखं होणार आहे? येशू सारखं बनल्यानंतर होणार आहे. हालेलुया. आम्ही जर म्हणलो ना मी या दासासारखा आहे, प्रभू म्हणेल मी तुला ओळखत नाही, मी त्यालाही ओळखत नाही, तुलाही ओळखत नाही.
हालेलुया. आम्हाला येशू सारखं झाल्यावरच प्रियांनो तो आमचा स्वीकार करणार आहे, कारण आमच्यासाठी परफेक्ट मॉडेल या जगामध्ये परमेश्वराने पाठवलं. तो परफेक्ट आहे, तो परिपूर्ण आहे. त्याच्यासारखं परिपूर्ण या जगात कोणीच नाहीये. आहे का? आहे का? बाकी सगळे मनुष्य आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य आहे आणि तो देवाचा पुत्र सुद्धा आहे, म्हणून तो प्रत्येक बाबतीमध्ये परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कमी उणीव, कुठल्या प्रकारची दुर्बलता नाही, नव्हती आणि नसणार. तो परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रभाव मनुष्यावरती आहे पण तो अद्वितीय आहे, अद्वितीय. त्याच्यासारखा या जगात कोणीही नाही. आहे का कोणी? अनेकांनी प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला की मी येशू आहे, मी परत आलोय. हालेलुया. आफ्रिकेमध्ये गेल्या काही वर्षांअगोदर एका व्यक्तीने अशाच प्रकारचा प्रयत्न केला आणि त्याने येशू ख्रिस्तासारखंच त्याने 12 शिष्य सुद्धा त्याने बनवले. हालेलुया. अनेक फॉलोअर्स सुद्धा त्याचे बनले आणि त्या व्यक्तीने जाहीर केलं की आता मला जिवंत पुरा. त्याच्याबरोबर अनेक लोकांनी स्वतःला जिवंत पुरून घेतलं. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त सोबत घेऊन जाण्यासाठी आला ना, म्हणून अनेक असे शेवटल्या दिवसामध्ये उठणार आहेत, येणार आहेत की जे येशू म्हणून स्वतःला गाजवतील, सांगतील. हालेलुया. मी येशू आहे असं म्हणून अनेक जण सांगतील, कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं ही गोष्ट. स्वतः येशू ख्रिस्ताने सांगितली की अनेक जण मला सांगतील, तुम्हाला सांगतील आणि अनेक जण विश्वासापासून फिरतील. होतंय असं? होतंय का असं? हालेलुया. होतंय असं की अनेक विश्वासणारे येशूला सोडून पियानो दुसरीकडे ते पळतायत, दुसऱ्या गोष्टीकडे ते भागतायत आणि त्या कारणाने पियानो त्यांचा विश्वास हा डगमगतोय, त्यांचा विश्वास तुटतोय, त्यांचा विश्वास दुसऱ्याच ठिकाणी बसतोय. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ही गोष्ट नमूद केली की पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील. हालेलुया. आम्ही जिथं आहोत ना ती गोष्ट आम्हाला टिकवणं गरजेचं आहे. एक वचन आम्हाला सांगतं की त्याने पूर्वीच आमची निवड केलेली आहे. जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने आम्हाला निवडलंय. माहिती आम्हाला प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की त्याने आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच आमची निवड केली आहे. हालेलुया. म्हणजे आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास करणं ही निवड अगोदरच झालेली आहे. आम्ही त्याच्याकडे यावं ही निवड अगोदरच झालेली आहे. परंतु दुसरं परमेश्वराचं वचन हे सुद्धा सांगतं की ज्या वेळामध्ये त्याने आम्हाला निवडलं, आमचं नाव त्याने जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. माहिती आहे? हालेलुया. आमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन असं सुद्धा सांगतं की ज्या व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आता एका वचनातून तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट होईल. जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिल्या सुद्धा जाऊ शकतं आणि जीवनाच्या पुस्तकातील नाव खोडल्या सुद्धा जाऊ शकतं. कारण मोशेने परमेश्वराकडे विनंती केली की परमेश्वरा, जर तू या इस्रायलांवरती जर अरिष्ट तू आणतोय, यांचा नाश तू करतोय, तर परमेश्वर तू काय कर, माझं सुद्धा नाव त्या जीवनाच्या पुस्तकातून तू खोडून टाक. म्हणजे जीवनाच्या पुस्तकातील नाव टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? हालेलुया, हालेलुया. एक आंटी आल्या होत्या. त्यांना म्हटलं, आंटी त्यांनी समस्याचा पाडा दिला माझ्याकडे, वेगवेगळ्या समस्या सांगितल्या आणि त्या क्वचितच महिन्यातून काही महिन्यातून येतात. त्यांना म्हटलं, तुम्ही कुठं सहभागितेला, कुठं प्रार्थनेला जाता का? त्या म्हणे, मी जाते, परंतु मध्यंतरी तब्येत बरी नसल्या कारणाने मी गेलेच नाही आणि मी जातही नाही. ऑनलाईन आम्ही
दररोज सकाळी प्रार्थनेला एकत्रित येतो. हालेलुया, हालेलुया. ऑनलाईन, हालेलुया. जर खरंच ही ऑनलाईन गोष्ट आपल्या जीवनामध्ये आम्हाला खरंच प्रभूच्या सानिध्यतेमध्ये जर ठेवणारी असते, सुरुवातीपासून याच गोष्टी अस्तित्वामध्ये आल्या असत्या. हालेलुया, बरोबर आहे. प्रभूच्या सानिध्यतेमध्ये सहभागिता का बरं म्हणलेली आहे? सहभागिता आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूचं वचन सांगतं, ज्या ठिकाणामध्ये दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्रित येतात. कसं कसं? हालेलुया. माझ्या नावामध्ये एकत्रित येतात. एकत्रित येणं, आता फोनवरती आम्ही एकत्रित येतो का? आम्ही एकत्रित नाही येत. आमचं फक्त बोलण्याने आम्ही एकत्रित होतो, परंतु आमचं मन, आमचे विचार, आमचं शरीर आम्ही पूर्णपणे वेगवेगळे असतो. हालेलुया. काही जण पडल्या पडल्या ऑनलाईन असतात बरं का, हे पण माहिती आहे आम्हाला. बाळक साहेब करा प्रार्थना. हालेलुया. सहभागिता का बरं जोडली आहे? सहभागिता आम्हाला प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी आहे. सहभागिता पवित्र आत्मा त्याच वेळेस उतरून आला ज्या वेळामध्ये ते सहभागितेमध्ये होते, एकत्रित होते, एकत्रित प्रार्थना करत होते, एकत्रित ते प्रभू वचन घेत होते, एकत्रित येऊन ते परमेश्वराची स्तुती आराधना ते करत होते. ही गोष्ट सहभागितेच्या द्वारे आहे. हालेलुया. आता ज्या लोकांना यायला जमतच नाही, ज्यांना कुठं साधनच नाहीये, ज्यांना कुठं पियानो सहभागिताच नाहीये, ते लोक ऑनलाईन राहू शकतात. हालेलुया. त्यांच्यासाठी ठीक आहे. आता मला सांगा की अशी परिस्थिती आणखी भारतामध्ये नाहीये की आम्ही एकत्रित येऊ नाही शकत. धन्यवाद येशूला की आम्ही एकत्रित येऊ शकतो, प्रभूची स्तुती करू शकतो, त्याची आराधना करू शकतो, एकत्रित येऊन प्रार्थना करू शकतो, एकत्रित येऊन आम्ही वचन ऐकू शकतो. धन्यवाद येशूला. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि तरी सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये, तरी सुद्धा आम्ही प्रभूचं वचन एकत्रित येऊन ऐकत नाहीये, सहभागितेला नाहीये, तर मग परमेश्वराने आमची विनंती ऐकावी का? प्रभूने आम्हाला त्याच्या आत्म्याने भरावं का? बोले यीशु मसीह की मी प्रश्न विचारतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ऐकली पाहिजे की प्रार्थना? घरी बसून कुठंच जायचं नाहीये, कुठंच जायचं नाहीये. प्रभूने घरी बसून आम्हाला सगळं आम्हाला द्यायला पाहिजे का? नाही. तुम्हाला सांगतो की मला वाटतं मी मागच्या वेळेस पण हे एक सांगितलं होतं. आमच्या ग्रुपमध्ये एक परिवार होता. त्या परिवाराला विचारलं की तुम्ही कुठं प्रार्थनेला जाता, कुठं सहभागितेला, कोणत्या चर्चला, मंडळीला तुम्ही जाता? त्यांनी म्हटलं आम्ही कुठंच जात नाही. का? काही ना काही कमतरता त्यांनी सांगितल्या. प्रियांनो, परिपूर्ण कोणी नाहीये. कुठलाही सेवक परिपूर्ण नाहीये, कुठली मंडळी परिपूर्ण नाहीये. परंतु मंडळी ही आम्हाला कमतरता शोधण्यासाठी नाहीये, तर आपल्या जीवनातील, स्वतःच्या जीवनातील कमतरता पूर्ण करून घेण्यासाठी मंडळी आहे. हालेलुया, हालेलुया. मंडळी ही एक हॉस्पिटल आहे. इथं वचनाच्या द्वारे आपल्यावरती ट्रीटमेंट होते आणि आम्ही पूर्ण बरे होतो. हालेलुया. जर सगळे परिपूर्ण असते तर कोणाला यायची गरजच नव्हती ना. हालेलुया. परमेश्वराने सहभागिता लावून दिलेली आहे. प्रभूने ही गोष्ट आम्हाला लावून दिलेली असताना प्रियांनो, जर आम्ही मंडळीशी जुळत नाही तर प्रियांनो आपल्यावरती तो प्रभाव होऊ शकतच नाही. भलताच दुसरा आत्मा काहीतरी चालवायला लागतो मग त्यांना. हालेलुया. आणि त्यांना वाटतं की पवित्र आत्मा चालवतो. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की देवदूतांचं सुद्धा सोंग घेतल्या जाऊ शकतं. समजून घ्या. हालेलुया. देवदूतांचं सुद्धा सोंग घेतल्या जाऊ शकतं. म्हणून
पवित्र आत्मा वेगळा आहे आणि दुष्ट आत्मा वेगळा आहे. या गोष्टी त्याच वेळामध्ये स्पष्ट होतील ज्या वेळामध्ये आम्ही सहभागितेमध्ये राहू. हालेलुया. नाहीतर पियांनो, आज असे काही प्रियजन आहेत की असे काही जण आहेत की जे मंडळीशी जुळत नाही. मी विनंती करेल की तुम्ही कुठं की असत नाही, मंडळीशी जोडा. कारण ती सहभागिता प्रभूने दिलेली आहे, प्रभूने लावून दिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून पियांनो, मानवावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अद्वितीय प्रभाव आहे, त्या कारणाने आम्ही केवळ येशूवरती विश्वास करतो. आम्हाला पाहायला मिळतं की जगामध्ये एकच नाव आहे की जे मनुष्याला तारण देऊ शकतं, ते नाव आहे येशू. एक वचन आम्ही वाचूयात प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 16 आणि वचन 30 ते 31. ऍक्ट चॅप्टर 16 वर्स 30 to 31. पण आणखी एक गोष्ट सांगेल, ऑल इंडिया परमिट नका ठेवू बरं का. ऑल इंडिया परमिट 2 महिने इथं, 2 महिने तिथं, 2 महिने तिथं. हालेलुया, हालेलुया. सो ही जी परिस्थिती असते ना, ती आमच्या आत्मिक जीवनाला गोंधळामध्ये टाकणारी असते. कारण प्रत्येकांचं प्रगटीकरण, प्रत्येकांचं बोलणं वेगवेगळं आहे. प्रत्येकांना परमेश्वर वेगवेगळ्या गोष्टी प्रगट करत असतो. एकाच आत्म्यातून काम होतं, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जातो ना, त्या वेळामध्ये आमच्या आत्मिक गोंधळ उडायला लागतो. यांनी तर असं सांगितलं, त्यांनी तर तसं सांगितलं, मग मी काय करू आता. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा आहे, प्रत्येकांचं शिक्षण वेगवेगळं आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून एकाच ठिकाणामध्ये आपण एकाच मंडळीशी जोडलं पाहिजे. हालेलुया. असंही आम्ही पाहिलं की त्या पास्टरांनी काय म्हणलं ना, तर मग दुसरीकडे जायचं. त्या पास्टरांनी म्हणलं की तुमचे सभासत्व तुमचं आहे का, मग ते जर सभासत्वाबद्दल जर बोलले ना, तर दुसऱ्या ठिकाणी जायचं जिथं कोणी काही बोलत नाही. हालेलुया. मग तिथं काय म्हणले का, आणखी तिसरं ठिकाण शोधायचं. मला सांगा, ही आत्मिक भटकंती किती वर्ष करायची? ही आत्मिक भटकंतीच आहे. या कारणाने आम्ही स्वतःचा नाश करून घेतो, स्वतःचं आम्ही नुकसान करून घेतो. आम्ही अशा टप्प्यामध्ये आहोत की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं फार समीप आहे, आणि या बाबतीत जर आम्ही गंभीर नाहीये, तर मग कधी गंभीर होणार. हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत समज आहे ना, तोपर्यंतच गंभीर होणं गरजेचं आहे. जोपर्यंत समज आहे तोपर्यंतच पापांची क्षमा मिळवून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत सगळं समजतं ना, तोपर्यंतच प्रभूच्या जवळ येणं गरजेचं आहे. जर आम्ही विचार करतो की मी नंतर पश्चाताप करेल, नंतर मी प्रभूकडे येईल, नंतर मी एका मंडळीशी जोडून राहील, नाही, तो समय आम्हाला नंतर मिळणार नाही. आजच वेळ आहे, आजच निश्चय करायचा आहे. हालेलुया. प्रभूने आम्हाला निवडलं, प्रभूने आम्हाला ज्या मंडळीमध्ये ठेवलं, त्या मंडळीशी आम्ही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. हालेलुया. नाहीतर एकाच रविवारी, एकाच दिवशी 4 ठिकाणामध्ये आम्ही जातो, उपयोग काय? एकाच ठिकाणामध्ये एकच वचन समजून घ्या, पुरे आहे. हालेलुया. फार धार्मिक बनण्याची गरज नाही आम्हाला. आम्हाला एक मंडळी दिली, एक परिवार दिला, एक विश्वास दिला, एक पवित्र आत्मा दिला. आम्ही 4 ठिकाणामध्ये जाऊन, मला सांगा, दिवसभरात जर तुम्ही 4 ठिकाणामध्ये 4 वेळेस जर जेवण केलं तर काय होतं? पोटात गडगड व्हायला लागतं ना, पोट खराब होतं, राईट. आणि जर एकदा जेवण केलं तर व्यवस्थित राहतं. मला सांगा, जर दिवसभरात तुम्ही 4 ठिकाणामध्ये 4 वचनं, 4 अध्याय आणि 4 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या, किती समजलं तुम्हाला? कहा गए? कहीं नहीं. क्या लाए? कुछ भी नहीं. अहो, काहीच नाही समजलं आम्हाला. म्हणजे दिवसभरात एकच वचन समजलं ना, तरी आम्ही आशीर्वादित झालो. हालेलुया. स्पष्ट समजलं, त्याचा आशय आम्हाला कळाला, ती गोष्ट आम्हाला स्पष्ट समजली, तरी पुरं झालं. हालेलुया. आत्मिक गोंधळ होऊ देता कामा नये. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की.
त्यानंतर आम्ही वाचूयात प्रेषित 16:30-31 वाचूयात. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की बंदी शाळेचा जो नायक आहे, ज्या वेळामध्ये या ठिकाणामध्ये पौल आणि शिला या दोघांना त्या कैदेमध्ये त्यांना कैद करण्यात आलं. त्यांना कैद करण्याचं कारण काय आहे? ते सुवार्ता सांगत होते. रोमी लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला की हे काय करतायत, ज्या गोष्टी पालन करू नये, ज्या गोष्टी ऐकू नये, अशा गोष्टी ते करतायत. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की यहुदी, हे लोक यहुदी असून आमच्या नगरात फार त्रास देतात आणि आम्ही रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला आणि आचरणाला योग्य नाही ते असे ते सांगतात. हालेलुया. हे काय सांगत आहे? जे परिपाठ त्यांनी करू नये, ज्या गोष्टी त्यांनी स्वीकारू नये, ज्या गोष्टी आचरण करू नये, अशा गोष्टी ते सांगतात. समजो. हालेलुया. हालेलुया. असंच होतंय. येशू आमचा आहे. येशू ख्रिस्त एका जातीसाठी, एका शहरासाठी, एका देशासाठी या जगात नाही आला, तर तू सर्व जगासाठी, सर्व सृष्टीसाठी, सर्व मनुष्य जातीसाठी तो या जगामध्ये आला. त्याने सर्व मनुष्य जातीसाठी आपलं रक्त, आपलं बलिदान त्या स्तंभावरती दिलं. कारण परमेश्वराचं वचन आम्ही पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली असं म्हणलंय. कोणावरती? जगावरती. त्याने ठराविक लोकांवरती त्याने प्रीती नाही केली. वचन सांगतं की जगावरती प्रीती केली आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला काय प्राप्त व्हावं? काय प्राप्त व्हावं? काय प्राप्त व्हावं? बोले येशू मसीह की. दुपारचा वेळ आहे, कठीण समय आहे. आम्हाला ख्रिस्ताची प्रीती, परमेश्वराची प्रीती समजणं गरजेचं आहे. अभी नहीं समझेंगे तो कब समझेंगे? हालेलुया. हालेलुया. प्रभूची प्रीती आम्हाला समजणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये पौल आणि सिला या दोघांनी मिळून सुवार्ता प्रसाराचं काम ते करत असताना त्यांच्यावरती जो आरोप लावण्यात आला, तो आरोप या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की आम्ही रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचाराला योग्य नाहीत ते असे सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्र फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. आणि त्या रात्री सिला व पौल या दोघांना, ते दोघं वचन 25 मध्ये मी पाहतो की हे दोघंही प्रार्थना करत असता, गाणी गाऊन देवाची स्तुती करत असताना बंदीवान त्यांचे ऐकत होते. आम्ही कुठे असो, देवाचे लोक कुठे असो, ते देवाची प्रार्थना करणार, देवाची स्तुती, देवाची आराधना करणार. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा एकाकी असा मोठा भूकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले, सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागी होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार घेऊन उपसून आपला घात करणार होता. तितक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करू नकोस, कारण आम्ही सर्व येथेच आहोत. त्या वेळामध्ये, त्या ठिकाणामध्ये त्याने दिवा लावून त्याने धावत गेला आणि तो कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? त्याने प्रश्न केला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते त्याला म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे होईल. काय करायचंय? येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे
तारण होईल. येशू ख्रिस्तावरती विश्वास याची परिपूर्ती त्या वेळामध्ये आहे ज्या वेळामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतो, आम्ही प्रभू भोजन घेतो आणि आम्ही सहभागितेमध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया. जर आमचा हात बांधून ठेवला एका बाजूला, असा हात घट्ट बांधून ठेवला एका बाजूला, त्याला काहीच काम नाही करू द्यायचं, काय होईल? कालांतराने तो हात वाळून जाईल, तो हात काहीच कामाचा राहणार नाही, तो हात पूर्ण निरुपयोगी होईल, जरी तो शरीराशी जोडलेला आहे तरी. हालेलुया. आज अनेक जण असे आहेत की जे मंडळीशी जोडलेले आहेत, परंतु बाप्तिस्मा नाहीये, प्रभू भोजन नाहीये, सहभागिता नाहीये. त्या बांधलेल्या हातासारखी परिस्थिती झालेली आहे की जो जुडलेला तर आहे परंतु निरुपयोगी आहे. ते काहीच नाही करू शकत. होऊ शकतं का त्याच्यावरती काही? डॉक्टर शेवटी म्हणतात आता एक कापलेला बरा आहे, बरोबर ना? हालेलुया, हालेलुया. समजतंय? आम्हाला आमच्या जीवनामध्ये विश्वासाची पूर्तता करणं गरजेचं आहे. वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की त्या व्यक्तीने, त्या बंदी शाळेच्या नायकाने विचारलं की मी आता काय करावं? गुरुजी, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? त्याला कळून गेलं की पौल आणि सिला हे सामान्य व्यक्ती नाहीये. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची ते सुवार्ता सांगतायत तो प्रभू येशू ख्रिस्त सामान्य नाहीये. हे लोक सुद्धा सामान्य नाहीये. मी काय केलं पाहिजे की मला तारण मिळेल? त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली, त्याला चुकांची जाणीव झाली, त्याच्या अपराधाची त्याला जाणीव झाली आणि त्याने पौल आणि सिलाला विचारलं की मला तारण मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी काय करू महाराज? ते त्याला म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. मग त्याने त्यांना घरी नेऊन जेव घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद उत्सव केला. हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा की या बंदीशाळाच्या नायकाने जर म्हणलं असतं ठीक आहे मी विश्वास ठेवतो, दॅट्स इट, आणि तिथून जर तो निघून गेला असता, तो कोणत्या लोकांमध्ये होता? रोमी शिपायांमध्ये होता. हालेलुया. रोमी अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये तो होता. यांनी त्याला काय सांगितलं असतं? तेच की जे पहिलं त्यांनी केलं. जे आम्हाला आचरायचं नाही ते आचरण आम्हाला करायचं नाहीये, जे आम्हाला ऐकायचं नाही ते आम्ही ऐकू नाहीये. येशू वरती विश्वास करू नको हे सांगितलं असतं. त्या व्यक्तीने निर्णय केला आणि निर्णय ठाम त्याने केला आणि त्याच रात्री, कधी कधी वचन सांगतं की त्याच रात्री त्याच वेळामध्ये त्याने व त्याच्या लोकांनी, त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. म्हणजे त्यांचं तारण झालं की नाही? परिपूर्ण तारण केव्हा आहे? दॅट्स इट. हालेलुया. त्याच्याशिवाय परिपूर्ण आम्हाला तारण मिळतच नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो आम्ही येशूवरतीच इतका विश्वास, केवळ येशूवरतीच विश्वास आम्ही का करतो? येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे? या गोष्टी या ठिकाणामध्ये मी पाहिला. पहिलं कारण की येशू ख्रिस्त की तो कोण आहे, यामध्ये तो अद्वितीय आहे. दुसरं कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानामध्ये तो अद्वितीय आहे. तिसरं कारण आम्ही पाहिलं की मानवावरील आपल्या प्रभावाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त अद्वितीय आहे. मला सांगा की प्रभू येशू ख्रिस्त की ज्याला वधस्तंभावरती देण्यात आलं, त्याचं नाव संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, इवन प्रभू येशू ख्रिस्ताला त्या
गुफेमध्ये म्हणजे त्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलेला असताना त्याच्यावरती शील मारण्यात आली, शिक्का मारण्यात आला की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होऊ शकत नाही अशी गोष्ट त्या ठिकाणामध्ये करण्यात आली. परंतु तिसऱ्या दिवशी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जसा मरणातून जिवंत झाला त्या ठिकाणामध्ये भूमिकंप झाला. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला त्या वेळामध्ये भूमिकंप झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. त्याची कबर उघडल्या गेली, ती धोंड बाजूला झालेली. वचन सांगतं ती धोंड बाजूला झाली. आणि आणखी वचन मला सांगतं की ती जी बातमी आहे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, ती बातमी रोमी लोकांनी, यहुदी लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय करा, पैसे घ्या आणि असं सांगा. शिपायांना त्यांनी पैसे दिलं की त्याच्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताचं शरीर चोरून नेलं. तो जिवंत झाला नाही तर त्याचं शरीर चोरून नेलं असं तुम्ही सांगा. खोटी बातमी पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं. तो आपल्या शिष्यांबरोबर 40 दिवस राहिला. जे त्यांनी खाल्लं ते प्रभू येशू ख्रिस्ताने खाल्लं. हालेलुया. 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक गोष्टींची शिकवण त्यांना दिली आणि त्यानंतर तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. आणि ज्या वेळामध्ये तो स्वर्गामध्ये घेण्यात आला, 2 पुरुषांनी त्यांना साक्ष दिली की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वर्गामध्ये जाताना तुम्ही पाहत आहात तो तसाच परत येणार आहे. आणि ही सुवार्ता जाऊन सर्व प्रेषितांनी सर्व जगामध्ये सांगण्याची सुरुवात त्यांनी केली. याच्यासाठी अटकाव करण्याचा प्रयत्न अनेक वेळेस करण्यात आला. आता 2000 वर्ष होऊन गेले, 2026 वर्ष होऊन गेले, येशू ख्रिस्ताच्या नावाचा जो प्रभाव आहे ना तो कमी झालेला नाहीये, तो आणखी वाढलेला आहे. हा प्रभाव प्रियांनो अद्वितीय आहे. मनुष्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रभाव आहे त्याच्यासारखा प्रभाव या जगामध्ये कोणाचाच नाहीये. आहे का? हालेलुया, हालेलुया. अनेक लोक या जगामध्ये मोठमोठे नाव जन्माला आले, मोठमोठे व्यक्ती प्रियांनो या जगामध्ये जन्माला आले, ते मरण पावले, संपला त्यांचा इतिहास. क्वचितच त्यांचं नाव घेतलं जातं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तो मरण पावला, जिवंत झाला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. त्याचं नाव थांबवण्याची, त्याची सुवार्ता थांबवण्याची अनेक जणांनी प्रयत्न केला, परंतु प्रियांनो तो प्रयत्न काही केल्या थांबला गेलेला नाहीये. हे त्याचं कारण आहे की त्याचा प्रभाव मनुष्य जातीवरती आहे. मनुष्यावरती त्याचा जो अद्वितीय प्रभाव आहे तो फार मोठा आहे. त्याच्यासारखा प्रभाव या जगामध्ये कोणाचाच नाहीये. आणि म्हणूनच येशू ख्रिस्तामध्ये इतका वेगळापणा काय आहे तर तो कोण आहे? हे अद्वितीय आहे, त्याच्यासारखं कोणीच नाही. प्रभू येशू ख्रिस्त की तो आपल्या पुनरुत्थानामध्ये तो अद्वितीय आहे. प्रभू येशू ख्रिस्त की जो आपल्या नावाचा त्याचा प्रभाव मनुष्य जातीवरती आहे. म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येकजण केवळ येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. हालेलुया. केवळ येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. हे महत्वपूर्ण कारण आहे. हे 3 कारण आम्ही पाहिले की येशू ख्रिस्तावरती, केवळ येशूवरतीच आम्ही का विश्वास करतो. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेन, तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 7776837 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही नक्की आमच्याकडे कळवा. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.